Hello everyone, welcome to RV English. So students, in this video, we are going to learn 8th standard full English lesson, Revti's musical plants. स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण 8th स्टँडर्ड फुल इंग्लिश मधील लेसन रेवतीज म्युझिकल प्लांट्स हा बघणार आहोत, हा शिकणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. Revati was a student of music. She was happy playing on her violin whenever she was free. तर रेवती ही स्टुडंट ऑफ म्युझिक म्हणजे म्युझिक शिकत होती. म्युझिकची संगीताची विद्यार्थिनी होती. शी वॉज हॅपी प्लेइंग ऑन हर व्हायोलिन व्हेनेवर शी वॉज फ्री. जेव्हा ती फ्री असायची तेव्हा ती नेहमी आनंदाने आपली व्हायोलिन, तिच्याकडे व्हायोलिन होती. व्हायोलिन हे एक वाद्य आहे, म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तर ते व्हायोलिन ती वाजवत बसायची आणि हॅपीली खूप आनंदाने ती ते प्ले करायची. देअर वॉज अ स्मॉल ओपन कोर्ट यार्ड इन फ्रंट ऑफ हर हाऊस. तिच्या घरासमोर, तिच्या घराच्या समोर एक ओपन कोर्ट यार्ड होतं. कोर्ट यार्ड म्हणजे काय तर अंगण. तिच्या घरासमोर ओपन स्पेस जसं आपण म्हणू शकतो. तर कोर्ट यार्ड होतं विथ अ स्मॉल सिमेंट बेंच आणि त्यामध्ये एक छोटासा सिमेंट बेंच सुद्धा होता, म्हणजे बसायचा बेंच सुद्धा होता. शी वुड सिट ऑन द बेंच अँड प्रॅक्टिस ऑन द व्हायोलिन. ती त्या बेंचवर बसायची आणि आपल्या व्हायोलिनवर नेहमी प्रॅक्टिस करायची. देअर वेअर अ फ्यू पॉटेड प्लांट्स इन द कोर्टयार्ड. तर त्या कोर्टयार्डमध्ये, त्या अंगणामध्ये काही पॉटेड प्लांट्स होते, म्हणजे प्लांट्सच्या काही कुंड्या होत्या. कुंड्यांमध्ये लावलेले काही झाडं होते. While playing on the violin one day, she noted a pot of balsam plant नियर द वॉल. तर एक दिवस जेव्हा ती व्हायोलिन प्ले करत होती तेव्हा तिला एका वॉल जवळ, म्हणजे भिंतीजवळ, एक पॉटेड बाल्सम प्लांट, ते बाल्समचं एक प्लांट दिसलं जे कुंडीमध्ये लावलेलं होतं. बाल्सम मीन्स अ प्लांट युजली विथ पिंक और व्हाईट फ्लॉवर्स ग्रोन इन गार्डन. तर गार्डनमध्ये उगणारं एक छोटंसं झाड असते, त्याला पिंक किंवा व्हाईट फ्लॉवर्स येतात. तर तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला दिसेल बाल्सम प्लांट्सचे पिक्स. ओके. द प्लांट्स वेअर नॉट लुकिंग नॉर्मल. बट ते जे प्लांट्स होतं, आता जेव्हा ती व्हायोलिन प्ले करत होती तेव्हा तिचं लक्ष त्या प्लांटवर गेलं. पण ते प्लांट जे आहे, ते झाड जे आहे, ते नॉर्मल दिसत नव्हतं, म्हणजे योग्य असं नेहमीसारखं दिसत नव्हतं. दे हॅड पेल ग्रीन लीव्स अँड देअर ग्रोथ वॉज स्टंट. तर त्यांचे पानं जे आहे ते ग्रीन जे आहेत ते पेल ग्रीन झाले होते, म्हणजे असे फिक्कट हिरवे तिचे पानं झाले होते. अँड देअर ग्रोथ वॉज स्टंट. आणि स्टंटेड म्हणजे काय तर स्लो डाऊन अ स्टॉप ग्रोथ. तर त्यांची जी ग्रोथ आहे, त्यांची जी वाढ आहे, ती सुद्धा थांबल्यासारखी वाटते. She remembered she had learned in the lower classes that plants need light for normal growth. तिला आठवलं की ती लोअर क्लासेसमध्ये, म्हणजे आधीच्या वर्गांमध्ये शिकली होती की प्लांट्सला ग्रो करायसाठी, वाढायसाठी लाईट म्हणजे प्रकाशाची आवश्यकता असते. She shifted the pot to the center of the courtyard where there was ample sunlight. मग तिने काय केलं, तर तिने तो पॉट जो होता तो शिफ्ट केला कुठे, तर सेंटर ऑफ द कोर्टयार्ड, म्हणजे आपल्या अंगणाच्या मधोमध तिने तो पॉट जो भिंतीजवळ होता तो उचलून अंगणाच्या मधोमध आणून ठेवला. वेअर देअर वॉज ॲम्पल सनलाईट, जिथं पुरेसा सूर्यप्रकाश जो आहे तो होता, त्यामुळे तिने तो तिथे आणून ठेवला. व्हाईल शिफ्टिंग द पॉट अँड आयडिया स्टक रेवती. मग जेव्हा ती पॉट शिफ्ट करत होती तेव्हा एक आयडिया रेवतीच्या डोक्यामध्ये आली. वाय नॉट पार्टिसिपेट इन द बेस्ट प्लांट कॉन्टेस्ट विच वॉज टू बी हेल्ड इन हर कॉलनी फ्यू वीक्स लेटर. तर तिने विचार केला की व्हाय नॉट पार्टिसिपेट इन द बेस्ट प्लांट कॉन्टेस्ट. मग आपण बेस्ट प्लांट कॉन्टेस्टमध्ये भाग का नाही घेतला पाहिजे. विच वॉज टू बी हेल्ड इन हर कॉलनी अ फ्यू वीक्स लेटर, जो तिच्या कॉलनीमध्ये काही वीक्स लेटर, काही आठवड्यानंतर होणार होता. त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण भाग का घेऊ नये असं तिच्या डोक्यामध्ये विचार आला. देन अँड देअर शी डिसाइडेड टू पार्टिसिपेट. तिथे आणि तेव्हा तिने पार्टिसिपेट करायचं, म्हणजे त्यामध्ये भाग घ्यायचा, त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचं डिसाईड केलं. Thus making up her mind, she watered the plant and sat down on the bench and started playing her violin. तर मग आपल्या डोक्यामध्ये तिने मेकिंग ऑफ हर माइंड म्हणजे आपला विचार पक्का करणे. तर आपला विचार पक्का करता करता तिने काय केलं, तर शी वॉटर्ड द प्लांट्स. तिने त्या झाडांना पाणी टाकलं. अँड सॅट डाऊन ऑन द बेंच अँड स्टार्टेड प्लेइंग ऑन हर व्हायोलिन. आपल्या बेंचवर बसली आणि नेहमीप्रमाणे आपली व्हायोलिन जी आहे ती वाजवायला लागली. शी वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ द रागा मोहनम. तिला नेहमीच रागा मोहनम, मोहनम हा एक जो राग आहे तिला नेहमी आवडायचा. शी प्लेड द रागा ऑफ सम सॉरी शी प्लेड द रागा फॉर सम टाइम अँड देन वेंट इन फॉर हर स्टडीज. तर तिने थोडा वेळ तो राग वाजवला आणि त्यानंतर ती आपल्या घरामध्ये स्टडी करायसाठी, अभ्यास करायसाठी निघून गेली. एव्हरी डे रेवती वुड सिट ऑन द बेंच अँड वॉच हर पॉटेड प्लांट. तर रेवती रोज आपल्या बेंचवर बसायची आणि रोज ते पॉटेड प्लांट्स, म्हणजे त्या कुंड्यांमधले जे झाडं आहेत त्यांना बघायची.
They were growing well and looking healthier than the other plants in the far end of the courtyard. तर आता ते जे पॉटेड प्लांट्स रेवतीने कोर्टयार्डच्या मध्ये आणून ठेवले होते बाल्समचे, ते आता जास्त हेल्दियर दिसत होते, म्हणजे चांगले सुदृढ दिसत होते देन अदर प्लांट्स, आणि दे वर ग्रोईंग वेल, आणि त्यांची वाढ सुद्धा चांगली चाललेली होती दॅन द अदर प्लांट्स इन द फार एंड ऑफ द कोर्टयार्ड. कोर्टयार्ड मध्ये एका कोपऱ्यात पडलेल्या प्लांट्स पेक्षा हे प्लांट्स हेल्दियर दिसत होते, वाढ सुद्धा त्यांची चांगली होती. वन डे शी वॉज प्लेइंग, शी नोटिस्ड अ मुवमेंट इन हर पॉटेड प्लांट. एक दिवस जेव्हा ती प्लेइंग म्हणजे व्हायोलिन वाजवत होती, तेव्हा तिला त्या पॉटेड प्लांट्स मध्ये, म्हणजे त्या कुंड्यांमधल्या झाडांमध्ये थोडीशी मुवमेंट दिसली. मुवमेंट नोटीस केली म्हणजे तिने टिपलं ते की तिथे त्या झाडांमध्ये मुवमेंट म्हणजे हालचाल होत आहे. दे वर स्लोली मुव्हिंग देअर स्टेम्स बेंडिंग स्लाइटली टुवर्ड्स हर. तर ते जे झाडं होते ते हळूहळू त्यांचे जे स्टेम्स आहेत, म्हणजे त्यांचे जे खोड आहे म्हणू शकतो आपण त्या छोट्या झाडांचे, ते मूव्ह करत होते म्हणजे हलत होते अँड स्लाइटली बेंडिंग टुवर्ड्स हर, आणि थोडेसे तिच्याकडे रेवतीकडे झुकलेले होते. She wondered why they were moving as there was no breeze. आता तिला थोडं आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं, सरप्राईज वाटलं की वाय दे वेअर मुव्हिंग, ते झाडं का हलत आहेत, ॲज देअर वॉज नो ब्रीज, कारण त्या दिवशी तर कुठलीही हवा नव्हती, कुठलाही वारा नव्हता, त्यामुळे ते झाडं का हलत आहेत या गोष्टीचं तिला फार आश्चर्य वाटलं, म्हणजे सरप्राईज वाटलं. इट स्ट्रक हर ॲज ऑड. स्ट्रक हर ॲज ऑड म्हणजे काय, तर टू सीम व्हेरी स्ट्रेंज, म्हणजे खूप विचित्र वाटणे. ही गोष्ट रेवतीला फार विचित्र वाटली. काय झालं होतं, जेव्हा एक दिवस रेवती व्हायोलिन वाजवत बसली होती, तेव्हा तिचं लक्ष तिच्या झाडांवर गेलं आणि तिने नोटीस केलं की ते झाड हलत आहेत, आणि ते जे झाडं होते बाल्समचे ते साईड स्लाइटली रेवतीकडे झुकले गेलेले होते. त्यामुळे ही गोष्ट रेवतीला फार विचित्र वाटली, कारण त्या दिवशी बाहेर हवा सुद्धा वाहत नव्हती. The next evening too, she wanted The next evening too, she played on her violin as usual and watched the potted plants with care. तर दुसऱ्या दिवशी इव्हिनिंगला सुद्धा शी प्लेड ऑन हर व्हायोलिन, ती आपली व्हायोलिन वाजवायला लागली ॲज युजल, नेहमीप्रमाणे, अँड वॉच द पॉटेड प्लांट्स विथ केअर, आणि काळजीपूर्वक ती त्या पॉटेड प्लांट्सला बघू लागली. आफ्टर सम टाइम लाईक द प्रेवियस डे, देअर वॉज अ डेफिनेट मुवमेंट इन हर प्लांट. थोड्या वेळाने जसं की काल घडलं होतं, आज सुद्धा त्या प्लांट्समध्ये डेफिनेट मुवमेंट बघायला मिळाली, म्हणजे एक प्रकारची हालचाल, जी ठराविक हालचाल आहे ती त्या झाडांमध्ये बघायला मिळाली. दे ऑल बेंट टुवर्ड्स हर, सर्वचे सर्व झाडं तिच्याकडे रेवतीकडे झुकले होते. दिस ॲस्टोनाइज्ड अँड सरप्राइज्ड. या गोष्टीमुळे आता रेवतीला जास्तच आश्चर्य वाटू लागलं की शी ॲस्टोनाइज्ड म्हणजे शी वंडर्ड की हे काय घडत आहे. दॅट डे ऑल्सो देअर वॉज नो ब्रीज, कारण त्या दिवशी सुद्धा तिथे जराही ब्रीज म्हणजे हवा वारा वाहत नव्हता. त्यामुळे ही विचित्र स्ट्रेंज गोष्ट बघून रेवतीला फार आश्चर्य वाटलं. रेवती सॅट ऑन बेंच अँड प्लेड अ डिफरंट ट्यून, वन विथ अ क्विक रिदम. रेवतीने काय केलं, तर ती बेंचवर बसली आणि तिने आता डिफरंट ट्यून वाजवली, म्हणजे वेगळं म्युझिक वाजवलं, वन विथ क्विक रिदम, ज्यामध्ये क्विक रिदम होतं, म्हणजे फास्ट म्युझिक रेवतीने वाजवलं. ती सडनली सॉ ऑल प्लांट्स टर्न अवे फ्रॉम हर ॲज दो दे डिड नॉट लाईक व्हॉट शी वॉज प्लेइंग. तिने अचानक बघितलं, शी सडनली सॉ, तिच्या अचानक लक्षात आलं की सर्वचे सर्व झाडं तिच्यापासून दूर गेले आहेत, जणू काही त्यांना ते म्युझिक आवडलं नव्हतं. Then she started playing her favorite tune again and the plants slowly straightened themselves and bent towards her. आणि त्यानंतर रेवतीने परत तिचं फेवरेट म्युझिक वाजवणं, जी फेवरेट ट्यून होती ती वाजवणं चालू केली, आणि परत ती जी झाडं होती, प्लांट्स होते, ती स्लोली स्ट्रेटन म्हणजे सरळ झाले, जे तिच्यापासून दूर झुकले होते ते परत सरळ झाले, स्ट्रेटन देमसेल्फ अँड बेंट टुवर्ड्स हर, आणि हळूहळू आता परत रेवतीकडे झुकू लागले. हर सरमाइज बिकम अ सर्टन. सरमाइज म्हणजे काय, तर सपोज समथिंग इज, म्हणजे अंदाज, एखादी गोष्टीचा अंदाज. तर तिची जी शक्यता होती, तर ती शक्यता इज सर्टॅनिटी. आता तिला नक्की समजलं, म्हणजे जे तिला कुठेतरी वाटत होतं की असं असू शकते, तर आता तिची खात्री पटली होती. हर प्लांट्स लव टू हिअर हर फेवरेट ट्यून. तिच्या झाडांना तिची फेवरेट ट्यून ऐकायला फार आवडत होतं. या गोष्टीची आता रेवतीला खात्री पटली होती. शी केप्ट द नॉलेज अ सिक्रेट. शी डिड नॉट टेल एनीवन, नॉट इवन हर मदर. आता तिने हे जे नॉलेज होतं, ही जी माहिती तिच्याकडे होती, हे जे ज्ञान होतं, ते सिक्रेट ठेवलं, म्हणजे तिने कोणालाही त्याबद्दल सांगितलं नाही. शी डिड नॉट टेल एनीवन, नॉट इवन हर मदर. आपल्या आईला सुद्धा तिने हे जे तिचं गुपित होतं, सिक्रेट होतं, ते सांगितलं नाही. देअर वेअर ओनली अ फ्यू डेज लेफ्ट फॉर द प्राइज डिस्ट्रीब्युशन. अशा प्रकारे आता प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी काहीच दिवस उरलेले होते. टू हर ग्रेट सरप्राईज, रेवती फाउंड हर पॉटेड प्लांट्स नॉट ओनली टॉलर अँड हेल्दियर दॅन अदर बाल्सम प्लांट्स. आता रेवतीला सरप्राईज वाटलं, टू हर ग्रेट सरप्राईज, तिला फार आश्चर्य वाटलं की बघून की रेवती फाउंड हर पॉटेड प्लांट्स वॉज नॉट ओनली टॉलर अँड हेल्दियर दॅन अदर बाल्सम प्लांट.
तर तिचे जे झाडं होते, तिचे जे प्लांट्स होते ते फक्त नॉट ओन्ली टॉलर अँड हेल्दियर, फक्त टॉलर आणि हेल्दियर, उंच आणि जास्त सुदृढच नव्हते, तर बट दॅट डे हॅड स्टार्टेड फ्लॉवरिंग अ फ्यू डेज अर्लियर दॅन द अदर प्लांट्स. तर त्या झाडांना इतर झाडांपेक्षा, इतर लोकांच्या झाडांपेक्षा आधीच फ्लॉवरिंग म्हणजे फुलं येण्यास सुरुवात झाली होती. तर फक्त तिच्या झाडं फक्त उंच आणि सुदृढ झाडं झाले होते का? तर नाही, तर त्यांना फ्लॉवरिंग सुद्धा म्हणजे फुलं येण्याची क्रिया सुद्धा इतर प्लांट्सपेक्षा आधीच सुरू झाली होती. द फ्लॉवर्स वेअर बिग अँड ब्राईटली कलर्ड. ते झाडाची फुलं सुद्धा मोठे-मोठे फुलं होते आणि सुंदर असे आकर्षक कलर्ड असे ते झाडाची फुलं होते. अँड वन ऑफ द प्लांट हॅड अन अनयुज्युअल काइंड ऑफ फ्लॉवर. एका झाडाला तर अतिशय विचित्र, विचित्र नाही पण वेगळे, अनयुज्युअल म्हणजे वेगळे असे फ्लॉवर्स, अशा प्रकारचे फ्लॉवर्स आलेले होते, फुलं आलेले होते. द फ्लॉवर्स वेअर मॉव विथ व्हाईट स्ट्रिप्स. मॉव म्हणजे काय, तर पेल पर्पल कलर म्हणजे फिक्कट जांभळा कलर. तर एका झाडाला तर फिक्कट जांभळ्या कलरचे फुलं आले होते आणि त्यावर व्हाईट स्ट्रिप्स म्हणजे पांढऱ्या-पांढऱ्या पट्ट्या होत्या. तो अतिशय वेगळे असे फुलं त्या झाडाला ते आलेले होते. दॅट इव्हनिंग शी न्यू शी वुड डेफिनेटली गेट द प्राइज फॉर द बेस्ट प्लांट. त्या संध्याकाळी तिला माहिती होतं की तिला डेफिनेटली म्हणजे नक्कीच बेस्ट प्लांटसाठी प्राइज मिळणार होतं. कारण तिचे प्लांट्स जे आहेत ते इतर प्लांट्सपेक्षा फार बेस्ट होते, खूप चांगले होते. शी वेंट टू बेड ड्रीमिंग ऑफ हर प्लांट्स अँड अ फ्यू टाइप ऑफ फ्लॉवर्स. तर ती जेव्हा झोपी गेली, तेव्हा ती तिच्या प्लांट्सबद्दलच विचार करत होती आणि वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या त्या न्यू टाइप्स ऑफ फ्लॉवर्स म्हणजे नवीन प्रकारच्या फुलांबद्दलच विचार करत होती. विचार करता-करता ती झोपी गेली. नेक्स्ट डे द नेक्स्ट डे वॉज द ऑल इम्पॉर्टंट डे. आणि कारण येणारा जो दिवस होता किंवा दुसरा दिवस होता, तो अतिशय महत्त्वाचा दिवस होता. शी गॉट अप इन द मॉर्निंग अँड वेंट स्ट्रेट टू द कोर्टयार्ड टू सी हर प्लांट. ती सकाळी उठली आणि सरळ आपल्या कोर्टयार्डमध्ये, आपल्या अंगणामध्ये टू सी हर प्लांट म्हणजे आपल्या प्लांट्सला बघायला निघून गेली. रेवती ब्लिंक्ड फॉर अ फ्यू मिनिट्स फॉर देअर वॉज नथिंग द पॉट नॉर द प्लांट. रेवतीने फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटापर्यंत ब्लिंक केलं म्हणजे आपले डोळे फडफडवले. का बरं? बिकॉज देअर वॉज नायदर द पॉट नॉट द प्लांट. कारण तिथे ना तर तिचं पॉट होता म्हणजे कुंडी होती आणि नाही तिचे झाडं होती. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा ती अंगणामध्ये आपल्या झाडांना बघायला गेली, तेव्हा तिथे कुठेही तिला तिचे झाडं दिसले नाहीत. शी लुक्ड टू सी इफ समवन हॅड मूव्ड द पॉट. तिने इकडे-तिकडे बघितलं की जर तिच्या आईने वगैरे कोणी तर ते पॉट्स हलवले असतील किंवा कुठे कोपऱ्यात नेऊन ठेवले असतील. सो तिने इकडे-तिकडे बघितलं. शी सर्च्ड ऑल ओव्हर. सगळीकडे बघितलं. शी आस्क्ड हर मदर. तिने तिच्या आईला सुद्धा विचारलं. हर मदर सेड शी न्यू नथिंग ईदर अबाउट द पॉट ऑर द प्लांट्स. तिची आई म्हणाली की तिच्या आईला त्या झाडांबद्दल आणि त्या पॉट्सबद्दल काहीही माहिती नाही. सम ऑफ द नेबर्स had been to their house the previous afternoon and had remarked at the beautiful flowers and the healthy looking plant in the. तिचे शेजारी, तिचे काही शेजारी हे आदल्या दिवशी तिच्या घरी आले होते. शेजारी म्हणजे नेबर्स म्हणजे शेजारी. त्या घरी येऊन गेले होते आणि त्या सर्वांनी तिला त्या ब्युटिफुल प्लांटबद्दल, त्यांच्या फ्लॉवर्सबद्दल आणि त्या हेल्दी लुकिंग पॉट मधील प्लांट्सबद्दल रिमार्क दिले होते म्हणजे चांगलं तारीफ केली होती. तर सर्वांनी अप्रिशिएट केलं होतं की किती सुंदर प्लांट आहे, किती सुंदर फ्लॉवर आहे अशा प्रकारे. But later she had been busy inside the house and had been not to the courtyard. पण नंतर मग ती तिच्या घरामध्येच बिझी झाली, काही कामामध्ये अडकली आणि ती त्यानंतर परत कोर्टयार्डमध्ये म्हणजे पुन्हा अंगणामध्ये आली नव्हती. म्हणजे आदल्या दिवशी काही शेजारी येऊन गेले होते, पण त्यानंतर मग रेवतीचं लक्ष नव्हतं की ते प्लांट्स कुठे गेलेले आहेत. रेवतीज ग्रीफ न्यू नो बाउंड्स. न्यू नो बाउंड्स मीन्स हॅव नो लिमिट्स. आता रेवतीला ग्रीफ मीन्स त्रास किंवा दुःख, सॉरो. तर रेवतीला जे दुःख झालं होतं ते मोजता येण्याजोगं नव्हतं. म्हणजे अमर्याद असं दुःख रेवतीला झालं. She went around asking everyone of her neighbors, but no one had been anywhere near the pot of plants. तिने सगळीकडे विचारलं, तिने सगळ्या शेजाऱ्यांना विचारलं, पण कोणी तिचे पॉट ऑफ प्लांट्स म्हणजे झाडं जे होते, कुंड्या ज्या होत्या झाडांच्या त्या बघितल्या नव्हत्या. शी कुड नॉट लॉन्च अ कंप्लेंट फॉर अ पॉट ऑफ प्लांट्स. आणि त्यानंतर ती कुठे कंप्लेंट पण फाईल करू शकत नव्हती की तिच्या कुंड्या हरवल्या आहेत. कारण कोणी सिरियसली तिची कंप्लेंट घेतली नसती, पोलिसमध्ये वगैरे घेतली नसती. तो आता तिला फारच वाईट वाटू लागलं. शी फेल्ट ॲज दो एव्हरीथिंग वॉज लॉस्ट. तिला असं वाटत होतं की सर्व काही हरवून गेलेलं आहे. शी डिड नॉट माइंड नॉट गेटिंग द प्राइज, बट शी रिअली मिस्ड हर प्लांट. जर तिला प्राइज भेटलं नसतं तर तिला वाईट वाटलं नसतं. पण तिचे प्लांट चोरी गेले होते त्या गोष्टीचं तिला फार वाईट वाटत होतं. ती तिच्या प्लांटला मिस करत होती. त्या प्लांट्सची आठवण तिला येत होती. शी हॅड ग्रोन व्हेरी फॉन्ड ऑफ देम. दे वेअर हर फ्रेंड्स.
who enjoyed her music. She had grown very fond of them. तिला त्या झाडांचा फारच लळा लागला होता. म्हणजे ती त्या झाडांवर इतकं प्रेम करू लागली होती. दे वेअर हर फ्रेंड्स, कारण ते झाडं तिचे मित्र होते. हू एन्जॉयड हर म्युझिक, ज्यांना तिचं म्युझिक आवडत होतं. तर त्या झाडांची आता रेवतीला फार आठवण येऊ लागली आणि तिला फार डिप्रेस वाटू लागलं की ते झाडं तिच्यापासून दूर गेलेले आहेत किंवा कोणीतरी ते झाडं सोडून. That evening, all her friends were going to the prize distribution ceremony. She did not want to attend. आता त्या संध्याकाळी सर्व तिचे मित्र-मैत्रिणी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसाठी जाणार होते. बट शी डिड नॉट वॉन्ट टू अटेंड. पण तिला जायची इच्छा नव्हती. बट हर फ्रेंड्स फोर्स हर टू. बट तिचे मित्र-मैत्रिणी तिला जबरदस्ती त्या कॉम्पिटिशन बघायसाठी घेऊन गेले. आफ्टर रिचिंग द प्लेस, शी वेंट टू द बेंचेस वेअर द पॉटेड प्लांट्स वेअर डिस्प्लेस्ड. त्यानंतर जेव्हा ते त्या जागेवर पोहोचले, कॉम्पिटिशनच्या जागेवर जेव्हा ते पोहोचले, शी वेंट टू द बेंचेस वेअर पॉटेड प्लांट्स वेअर डिस्प्लेस्ड. तिथे जिथे पॉटेड प्लांट्स ठेवलेले होते त्या बेंचेस जवळ रेवती गेली. रेवती वॉज शॉक्ड. देअर वॉज हर पॉट ऑफ प्लांट्स ऑन द बेंच. रेवतीला फारच धक्का बसला जेव्हा तिने बघितलं की तिचा पॉट ऑफ प्लांट जो तिच्याकडून चोरी गेला होता तो त्या बेंचवर ठेवलेला होता. विथ द नेम ऑफ अ डिस्टंट नेबर ऑफ हर्स ॲज द कॉम्पिटिटर रिटर्न ऑन द स्मॉल पीस ऑफ कार्डबोर्ड. आणि त्यावर तिच्या एका डिस्टंट नेबरचं म्हणजे एका दूरच्या एका शेजाऱ्याचं नाव लिहिलेलं होतं त्या पॉटेड प्लांट्समध्ये आणि एका स्मॉल पीस ऑफ कार्डबोर्डवरती लिहिलेलं होतं. अँड प्लेस्ड इन द सॉइल, आणि त्या सॉइलमध्ये खोसून त्या पॉटच्या सॉइलमध्ये खोसून ते नाव ठेवलेलं होतं. शी न्यू इट वॉज हर पॉट ऑफ प्लांट्स. शी वेंट टू द ऑर्गनायझर्स टू शो अँड टोल्ड देम अबाउट इट. आता तिला माहिती होतं, रेवतीला हे माहिती होतं की तो जो प्लांट आहे तो तिचा आहे. ती जी कुंडी आणि त्या कुंडीमधलं झाड आहे ते तिचं आहे, तिला माहिती होतं. शी वेंट टू द ऑर्गनायझर. त्यामुळे रेवती ऑर्गनायझर्सकडे गेली ज्यांनी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती ऑफ द शो, अँड टोल्ड देम अबाउट इट. आणि तिने सर्व काही त्या ऑर्गनायझर्सला सांगितलं की हे माझं झाड आहे, हे माझं पॉट आहे. द ऑर्गनायझर्स वेअर नॉट कन्व्हिन्स्ड. दे सेड. आता ऑर्गनायझर्सला नक्कीच दे नॉट कन्व्हिन्स्ड म्हणजे त्यांना तिचं बोलणं पटलं नाही. त्यांना रेवतीचं बोलणं जे आहे ते पटलं नाही किंवा त्यांनी रेवतीवर विश्वास केला नाही. ते सेड, ते म्हणाले, हाऊ कॅन यू प्रूव्ह दॅट द प्लांट्स आर युअर्स. ते म्हणाले की तू कसं काय प्रूव्ह करू शकते, सिद्ध करू शकते की हे झाडं तुझे आहेत. द लेडी हू सबमिटेड दॅम ॲज अ रेग्युलर पार्टिसिपंट. ज्या बाईनी हे प्लांट्स सबमिट केले म्हणजे इथे कॉम्पिटिशनमध्ये ठेवले, ती आमची एक रेग्युलर पार्टिसिपेंट आहे, जी दरवर्षी भाग घेते कॉम्पिटिशनमध्ये. हाऊ कॅन वी डाऊट हर. आम्ही तिच्यावर कशा प्रकारे संशय घेऊ शकतो. अशा प्रकारे ऑर्गनायझर्स होते. आता ते रेवतीलाच प्रश्न विचारू लागले. रेवती वंडर्ड हाऊ टू कन्व्हिन्स देम. रेवतीला समजत नव्हतं की ती कशा प्रकारे त्या लोकांना कन्व्हिन्स करू शकेल, त्यांची समजूत घालू शकेल. ती सॅट देअर फॉर फ्यू मिनिट्स लुकिंग ॲट द प्लांट. ती तिथेच बसली काही मिनिट्स आणि ती झाडांकडे बघत होती. द साईट ऑफ द प्लांट्स बेंडिंग टुवर्ड्स हर व्हाईल शी प्लेड हर व्हायोलिन फ्लॅश्ड अक्रॉस हर माइंड. ज्याप्रमाणे ती व्हायोलिन वाजवताना ती झाडं तिच्याकडे झुकायचे त्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर आता फ्लॅश होऊ लागल्या, म्हणजे तिच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. कशा प्रकारे ती व्हायोलिन वाजवायचे, कशा प्रकारे ती झाडं तिच्या त्या सुंदर व्हायोलिनमुळे तिच्याकडे झुकून ते गाणं एन्जॉय करायचे. शी टोल्ड द ऑर्गनायझर्स दॅट शी कुड प्रूव्ह द प्लांट्स वेअर हर्स. आणि तिने मग ऑर्गनायझर्सला सांगितलं की ती प्रूव्ह करू शकेल, ती प्रूव्ह करू शकते की द प्लांट्स वेअर हर्स, की हे झाडं तिचे आहेत. शी रॅन होम. वेन शी रिटर्न अ फ्यू मिनिट्स लेटर विथ हर व्हायोलिन इन, शी स्टार्टेड लाफिंग. ती घरी पळत गेली आणि जेव्हा ती परत आली तिच्या हातामध्ये तिची व्हायोलिन होती तेव्हा सर्व लोक तिच्यावर हसू लागले की ही व्हायोलिनवरून कशा प्रकारे सिद्ध करेल की हे प्लांट्स तिचे आहेत. बट द रिडिक्यूल डिड नॉट डिटर हर फ्रॉम हर मिशन. रिडिक्यूल मीन्स मेक फन ऑफ, म्हणजे तिच्यावर जे लोक हसत होते, तिचा उपहास करत होते, चेष्टा करत होते. डिड नॉट डिटर हर. डिटर मीन्स डिस्करेज हर फ्रॉम हर मिशन अँड इम्पॉर्टंट टास्क अंडरटेकन. जे मिशन होतं तिचं, जे इम्पॉर्टंट टास्क होतं, जे महत्वाचं काम तिला करायचं होतं, तर इतर लोक जे तिच्यावर हसले त्यामुळे ती जराही डिस्करेज झाली नाही. शी टोल्ड देम, आय नो माय प्लांट्स अँड आय शेअर अ सिक्रेट विथ देम. ती लोकांना म्हणाली की मी माझ्या झाडांना चांगलं ओळखते आणि आय शेअर अ सिक्रेट विथ देम, आणि माझं आणि त्यांचं एक सिक्रेट आहे. माय प्लांट्स आर म्युझिक लवर्स लाईक मी अँड यू कुड सी हाऊ दे रिस्पॉन्स वेन आय प्ले टू देम. तर रेवती पुढे म्हणाली की माझे झाडं जे आहेत ते म्युझिक लवर्स आहेत, त्यांना म्युझिक खूप आवडते जसं की मला आवडते. अँड यू कुड सी हाऊ दे रिस्पॉन्ड, आणि तुम्ही बघू शकता आता की ते कशा प्रकारे रिस्पॉन्स करतील वेन आय प्ले टू देम, जेव्हा मी त्यांच्यासाठी म्युझिक वाजते.
They all laughed louder, saying that they had never heard of plants enjoying music. आता लोक अजूनच जोरजोरानं हसू लागले. ते लोक म्हणू लागले की आम्ही कधीच ऐकलं नाही की झाडं जे आहेत ते म्युझिक एन्जॉय करतात. They asked her, त्यांनी तिला विचारलं, Do plants have ears like us to enjoy your music? No one believed her. लोक तिला प्रश्न विचारू लागले. त्यांनी तिला प्रश्न विचारला की जर काय झाडांना काय कानं असतात का आपलं म्युझिक त्यांना आपलं म्युझिक ते एन्जॉय करू शकतील? अशा प्रकारे सर्व लोक तिच्यावर प्रश्न उपस्थित करू लागले. नो वन बिलीव्ड हर. कोणीच तिच्यावर विश्वास ठेवला. She felt very dejected but was determined to win her plants back. She felt very dejected. Dejected means sad, disappointed, निराश. तर तिला फारच निराश झाल्यासारखं वाटलं. But was determined to win her plants back. पण तिने निर्धार केला होता की तिला तिचे झाडं जे आहेत ते परत मिळवायचे आहे. She sat near her plants with her violin and slowly started playing her favorite raga. ती त्या झाडांजवळ बसली आणि तिने आपल्या व्हायोलिनवर आपलं फेवरेट रागाची जी ट्यून झाडांना सुद्धा आवडायची ती वाजवणं चालू केलं. एन्ग्रॉस्ड इन हर म्युझिक, रेवती इवन फॉरगेट हर प्लांट्स फॉर अ टाइम. आणि ती आपल्या म्युझिकमध्ये आपल्या संगीतामध्ये एवढी हरवून गेली, एन्ग्रॉस मी तल्लीन झाली की रेवती इवन फॉरगेट हर प्लांट्स फॉर अ मिनिट. रेवती आपल्या झाडांबद्दल आपल्या प्लांट्स बद्दल सुद्धा एका मिनिटमध्ये विसरून गेली. एका क्षणासाठी तिला त्यांचा सुद्धा विसर पडला. बट द अदर्स कुड नॉट. पण इतर लोकांना तो विसर पडला नाही. विथ वंडर इन देअर आईज दे वॉच द प्लांट्स. आणि डोळ्यांमध्ये आश्चर्य घेऊन ते लोक ते झाडं बघू लागले. Straight at first they bent slightly as she played on and on. Their stream bent towards Revati, that as though they wanted to touch in their happiness. तर त्यांनी बघितलं की जी झाडं होते स्ट्रेट ॲट फर्स्ट दे बेंट स्लाइटली. सुरुवातीला ते थोडेसे झुकले. ते झाडं जे होते ते थोडेसे झुकले. ॲज शी प्लेड ऑन अँड ऑन. आणि जेव्हा ती म्युझिक पुढे पुढे वाजवत गेली देअर स्टीम्स बेंट टुवर्ड्स हर. आणि त्यांचे जे पूर्ण स्टीम्स होते त्यांचे जे पूर्ण खोड होतं ते पूर्ण खोड रेवतीकडे झुकलं. ॲज दो दे वॉन्टेड टू टच हर. जणू काही त्यांना त्या झाडांना तिला स्पर्श करायची इच्छा होती. इन देअर हॅपीनेस. आणि आनंदाने आनंदाने तिला स्पर्श करायची त्यांची इच्छा होती. द ऑर्गनायझर्स वेअर स्टन्ड. दे हॅड वॉच अ न्यू फिनॉमिनॉन ऑफ प्लांट्स. ऑर्गनायझर्स जे होते ते वेअर स्टन्ड. स्टन्ड म्हणजे काय तर अतिशय आश्चर्य वाटणे. तर एकदम त्यांना धक्का बसला, आश्चर्य वाटलं. ॲस्टोनाइज्ड अँड अमेज्ड. दे हॅड वॉच्ड अ न्यू फिनॉमिना ऑफ प्लांट्स. आणि त्यांनी आज एक नवीन फिनॉमिनॉन म्हणजे अन ऑकरन्स ऑर अ वंडर, एक प्रकारचा चमत्कार. तर आज त्यांनी एक नवीनच चमत्कार बघितला होता ऑफ प्लांट्स रिस्पॉन्डिंग टू म्युझिक. की झाडं सुद्धा म्युझिकला म्हणजे संगीतावर रिस्पॉन्स देतात, प्रतिसाद देतात संगीताला. हा एक वेगळाच चमत्कार आज त्यांनी बघितला होता. अँड रेवती हॅड बिकम अ ग्रेट डिस्कवरर. अशा प्रकारे रेवती जी आहे ती एक खूप मोठी डिस्कवरर म्हणजे एक खूप मोठी शोध लावणारी अशी व्यक्ती ठरली होती. दे ऑल अपलोडेड हर अँड सेड दे वेअर कन्व्हिन्स्ड दॅट द प्लांट्स वेअर हर्स. सर्वांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या, तिला प्रेज केलं आणि सर्वांनी एक्सेप्ट केलं की ते प्लांट्स रेवतीचे होते. They pulled they pulled her neighbor up for cheating them and she accepted. त्यांनी त्या नेबररला बाहेर काढलं to tell someone that they had done something wrong. त्यांनी नेबररला तिचे जे शेजारी होते तिला सांगितलं की तिने खूप चुकीचं काम केलेलं आहे. तिने चीटिंग केलेली आहे म्हणजे फसवलेलं आहे. आणि तिने एक्सेप्ट केलं. तिने सुद्धा मान्य केलं की तिने त्या लोकांना फसवलं होतं. आफ्टर लॉंग आर्ग्युमेंट दॅट शी हॅड स्टोलन रेवतीज प्लांट. एक खूप मोठी आर्ग्युमेंट झाल्यानंतर तिने एक्सेप्ट केलं की तिने रेवतीचे प्लांट्स जे आहेत ते चोरले होते. She said while walking past Revati's house, she had spotted the plants and had removed the pot in the night to her house and submitted it later for the. तर तिने सांगितलं की जेव्हा ती रेवतीच्या घराजवळून जात होती तेव्हा तिने ते सुंदर असे प्लांट्स रेवतीचे बघितले होते आणि रात्रीच्या वेळी तिने तिच्या घरून ते प्लांट चोरले आणि आपल्या घरी आणले अँड सबमिटेड लेटर फॉर द कॉन्टेस्ट. आणि कॉन्टेस्टमध्ये सबमिट केले. ॲज शी वॉज अ रेग्युलर पार्टिसिपंट नो वन डाउटेड. ती एक रेग्युलर पार्टिसिपेंट होती, नेहमी भाग घ्यायची, त्यामुळे कोणी तिच्यावर डाऊट केला नाही. द ऑथॉरिटीज डिसाइडेड दॅट रेवतीज प्लांट डिझर्व द फर्स्ट प्राइज ॲज दे वेअर द बेस्ट. आणि ऑथॉरिटीजने डिसाईड केलं, ठरवलं की रेवतीच्या प्लांटला फर्स्ट प्राइज मिळालं पाहिजे कारण ते बेस्ट प्लांट होते. लुकिंग अँड हेल्दी म्हणजे दिसायला सुद्धा सुंदर होते आणि सुदृढ सुद्धा ते प्लांट होते. त्यामुळे त्यांना फर्स्ट प्राइज देण्याचं ऑथॉरिटीजने डिसाईड केलं. रेवती कॅरीड होम द प्राइज प्राऊडली विथ हर पॉट ऑफ प्लांट. अशा प्रकारे रेवतीने घरी जाता जाता आपल्या प्लांट सोबत, पॉट ऑफ प्लांट्स म्हणजे आपल्या कुंड्यांमध्ये जे असलेल्या झाडांसोबत एक प्राइज म्हणजे एक
जे रिवॉर्ड असते ते रिवॉर्ड सुद्धा घरी कॅरी केलं म्हणजे घरी घेऊन गेली आणि ते कसं नेलं तिने प्राऊडली, अतिशय गर्वाने. कारण तिने मेहनत केली होती आणि आपल्या हुशारीने, समजदारीने प्रूव्ह सुद्धा केलं होतं की ते प्लांट्स तिचे आहेत. त्यामुळे अतिशय प्राऊडली ती तिचे प्लांट्स आणि गिफ्ट और प्राइज आपल्या घरी ती घेऊन. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही होती रेवतीज म्युझिकल प्लांट लेसन. आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टेक केअर. गुड बाय.